नवी मुंबई विमानतळ आजपासून सेवेत आहे। व्यावसायिक देशांतर्गत विमान वाहतूक आजपासून सुरू होतीये। नवी मुंबई विमानतळावर पहिलं विमान उतरलंय। बंगळुरूहून इंडिगोचं विमान नवी मुंबईत पोहोचलं। नवी मुंबई विमानतळावर पहिलं प्रवासी विमान लँड झाल्यानंतर सर्वत्र स्वागत करण्यात येतंय। पाण्याचे फवारे मारत पहिल्या विमानाला सलामी सुद्धा देण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी भाजपचे नेते संजीव नाईक यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिल्या फ्लाईटने आपल्यासोबत आलेले आहेत त्या संजीवजी नाईक आपल्यासोबत आहेत। सर, पहिली फ्लाईट होती खरं तर नवी मुंबईमध्ये दाखल झालेला आहात। वरून जेव्हा तुम्ही प्रवास करून नवी मुंबईमध्ये दाखल झालात, काय तुम्हाला एक भावना दाटून आली त्या ठिकाणी? खरं तर हे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे। नक्कीच माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। मी खासदार असताना या देशाच्या संसदेमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई व्हायला पाहिजे हे मानणारा हा संजीव नाईक आहे। आणि जो स्वप्न बघण्यासाठी मला 15 वर्ष वाट बघावी लागली, तो आनंद नक्कीच माझ्या मनामध्ये आहे की ते स्वप्न साकार झालेलं आहे। आणि आज त्याच विमानतळावरती विमान पूर्ण होऊन पहिला प्रवासी होण्याचा सन्मान मिळाला। गौतमजी अडानी यांनी आमचं या ठिकाणी स्वागत केलं, परंतु ते स्वागत लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशा पद्धतीची अनाउन्समेंट ऐकली असती तर माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला, इथल्या स्थानिक भूमिपुत्राला नक्कीच आनंद झाला असता। आनंद नक्कीच आहे। एक सुंदर विमानतळ देशाच्या प्रगतीमध्ये ज्याची भर पडणार आहे, जो हातभार लावणार आहे, ते आपल्या शहरामध्ये होतं। आनंद एका बाजूला व्यक्त करताना खंतसुद्धा व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि ती खंत लोकशाही मार्गातून आणि दिबांचं चित्र हातात घेऊन मी करत आहे। मला विश्वास आहे की पुन्हा आनंदाच्या क्षणासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र येऊ। कॅमेरा पर्सन अनिकेतसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। तर दिबा पाटील यांचे नातू आलोक पाटील यांनी सुद्धा पहिल्या विमान प्रवासानंतर आनंद व्यक्त केलाय। संवाद साधले आपले प्रतिनिधी स्वप्नील यांनी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिल्या फ्लाईटचं आगमन झालेलं आहे। यानंतर आपण बघतोय दिबा पाटील यांचे नातू आलोक पाटील सुद्धा आलेले आहेत। पहिला फ्लाईट प्रवास त्यांनी केलेला आहे। कसं वाटतंय? पहिला प्रवास हा नवी मुंबईमध्ये थेट दिबा पाटील यांचं नाव खरं तर पाहिजे होतं अशी खंत व्यक्त केली जाते। खंत तर व्यक्त केली जाते, पण त्याच्याचबरोबर एवढा विश्वास आणि खात्री पण आहे निश्चितपणाने की नाव निश्चित केलं जाईल। थोडासा उशीर होतोय, नक्कीच ॲक्सेप्ट करेन, पण एवढं खात्री वाटते की नाव दिलं जाईल। दुसरं म्हणाल आपण अनुभवाची गोष्ट कराल, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी आम्ही लँड झालो। आज मी खऱ्या अर्थी असं वाटलं की घरी लँड झालो। गेले 28 ते 30 वर्ष विमानतळाची मी वाट बघत होतो आणि फायनली आज स्वप्न आमचं पूर्ण झालं आहे। या विमानात मला पहिला प्रवास करायचा होता। मी हे जेव्हापासून विमान तयार झाला, सुरू होणार होता, तेव्हाच ठरवलं होतं आणि त्यानुसार 1 महिन्यापूर्वी बुकिंग सुरू झालेलं पहिलं बुकिंग मी केलं होतं आणि काही करून मला पहिलं लँडिंग मला करायचं होतं आणि त्या स्वप्न पूर्ण झालं। खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं आहे। हो, ती अपेक्षा होती की दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी घोषणा होईल, पण जसं ऐकण्यात आलं आहे की लवकरच नामकरण केलं जाईल। सो आम्ही होप्स आहेत की नक्की नाव दिबा पाटलांचंच लागेल या विमानतळाला। कॅमेरा पर्सन प्रतीक गुप्तासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। तुमच्या भूमिपुत्रांच्या जागेवर हे जे एअरपोर्ट उभं राहिलं आहे आणि त्याच्यातून पहिल्या फ्लाईटने आम्ही जातो, हे आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही यासाठी। आमचं असं ठरलं होतं की जिथे पण ही फ्लाईट जाईल, म्हणजे दिल्ली, मुंबईमधून कुठूनही फ्लाईट जाईल, गोवा, तर तिथे आपणही जाऊ। तर ही पहिली फ्लाईट हैदराबादला जाते, त्या अनुषंगाने आम्ही ह्या फ्लाईटची बुकिंग पहिल्या दिवशी केली होती। स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या गावचा सरपंच आहे। आम्हाला 3 वर्षापूर्वी फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की या विमानतळावरून जो पहिला विमान उडेल तो दिबा पाटील साहेबांच्या नावानेच उडेल, पण प्रत्यक्षात असं काही झालेलं नाही आहे, म्हणून आमच्या भावना दुखावल्यात। त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो। आम्ही केवळ ह्याच कारणासाठी बुकिंग केली होती की साहेब दिबा पाटील साहेबांच्या नावाने जर विमान उडला नाही तर आमचा विमानाच्या दरवाज्यात निषेध असेल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।